नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात तुमच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक. खोपोलीत घडलेली ही हत्या फक्त एक गुन्हा नाही तर पोलीस यंत्रणेवर उभे राहिलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निघृण हत्या करण्यात आलेली आहे. पण या हत्येपेक्षा अधिक धक्कादायक आहे तो आरोप. मंगेश काळोखे यांनी मृत्यूपूर्वी पोलीस ठाण्यात जाऊन माझ्या जीवाला धोका आहे अशी लेखी तक्रार दिली होती. आरोपींची नावे दिली होती. हत्यारे घेऊन फिरत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी सांगितली होती. मात्र तरीही कोणतीच कारवाई झालेली नाही. आज काळोखे कुटुंब विचारते, जर वेळेवर दखल घेतली असती तर मंगेश काळोखे आज जिवंत असते. हा प्रश्न केवळ कुटुंबाचा नाही तर संपूर्ण व्यवस्थेचा आहे. या प्रकरणात खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना निलंबित करा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी थेट मागणी काळोखे कुटुंबियांनी केलेली आहे. या मागणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी खोपोली पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलीस आणि जमावामध्ये धक्काबुक्कीही झाली. दरम्यान या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीच्या 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावरही गुन्हा दाखल. तर दुसरीकडे राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी ही हत्या निवडणुकीतील पराभवातून झाल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. मात्र सुधाकर घारे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पण आज खोपोली विचारतीये, जीवाला धोका सांगूनही जर माणूस मारला जात असेल तर पोलीस संरक्षणाचा अर्थ काय आणि या हत्येची जबाबदारी नेमकी घेणार कोण? अशाच बातम्या पाहत राहण्यासाठी तुम्ही पाहत रहा पुणे लोक.